ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। लोकसभा निवडणुकीत भाजपला एकहाती सत्तेपासून दूर ठेवण्यात इंडिया आघाडी काहीशी यशस्वी झाली, पण लोकसभा निवडणुकीनंतर मात्र इंडिया आघाडीची एकजूट दिसलेली नाही। आता तर काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते इंडिया आघाडीबाबत साशंक असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। महाराष्ट्र असो, जम्मू काश्मीर असो किंवा मग दिल्ली, प्रत्येक विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या पक्षांना अपेक्षित कामगिरी करता आलीच नाही। इंडिया आघाडीच्या पक्षांनी कुठे सोबत असून कुरघोड्या केल्या, तर कुठे थेट विरोधाची भूमिका घेतली। आता तर देश पातळीवर इंडिया आघाडी असल्याचं दिसतच नाही। इंडिया आघाडीतील याच कुरबुरींवरून काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय। The future is not so bright as Mr. Mrityunjay Singh Yadav said. He seemed to feel that the India alliance is still intact. I'm not sure. It's only Salman can answer because he was a part of the negotiating team for the India alliance. पी चिदंबरम केवळ इंडिया आघाडीवर टीका करून थांबले नाही, तर त्यांनी भाजपच्या संघटनेचीही स्तुती केली। चिदंबरम यांच्या या घरच्या आहेरानंतर भाजपनंही इंडिया आघाडीतील घटक पक्षांना चिमटा काढायची संधी सोडली नाही। बरोबर, त्यांनी काय चूक म्हटलंय? आज बघता तुम्ही इंडियाची काय परिस्थिती काय? आज कोणीच कोणाकडे बघत नाहीये, कोणामध्ये एकमत नाहीये। कुठल्याही संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये सुद्धा त्याचे मतांतर झालेले आहेत, मतांतर झालेले आहेत। कुठल्याही मताने एकमत त्याचं नाही कुठल्याही विषयावर, आणि म्हणून मला वाटतं आता ते छिन्नभिन्न झालेले आहेत। काँग्रेसची अवस्था आपण बघतात काय झालेली आहे, कुठले धोरण त्यांचं काय हेच कोणाला कळत नाहीये, आणि म्हणून आता भारतीय जनता पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे देशामध्ये की तो एकटाच अतिशय संघटित आहे। चिदंबरम यांच्या बदललेल्या सुरानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। त्यामुळे चिदंबरम नेमके कसले संकेत देत आहेत, चिदंबरम यांच्या मनात नेमकं काय आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। धार्मिक स्थळांच्या जवळ QR कोड लावून देणगी जमा करणाऱ्या एका रॅकेटचा ATSच्या कर्मचाऱ्यानं भांडाफोड केलाय। पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। धार्मिक संस्थेच्या नावाखाली खासगी खात्यात पैसे वळवले जात होते। आरोपीच्या खात्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून 65 लाखांहून अधिक रक्कम आली। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या पैशांचा उपयोग देशविघातक कामासाठी होत होता का याचा तपास सुरू आहे। मोहम्मद एजाज अन्सारी, मोहम्मद मुस्तकीन अन्सारी असं आरोपीचे नाव आहेत। आरोपी जेरे एहतमाम दारुल उलूम या संस्थेचा सदस्य आहे। संबंधित संस्था नोंदणीकृत आहे। संबंधित बँक खात्याची तपासणी केली असता त्यामागील 2 वर्षात 68.59 लाख रुपये विविध संस्था आणि वेगवेगळ्या खात्यांमधून जमा झाल्याचं स्पष्ट झालंय। जेरे अहद नाम दारुल उलूम गौशिया इंतजामिया संस्था ही कामगार नगरमध्ये एक संस्था आहे। त्याचे जे 3 रजिस्टर्ड मेंबर आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये त्याच ठिकाणचा मोहम्मद एजाज अन्सारी या व्यक्तीने त्या संस्थेमध्ये जे पैसे येणारे आहेत हे त्यांनी इतरत्र न जाऊ देता स्वतःचा QR स्कॅन दिला आणि लोकांना अपील केलं की या मदरसासाठी जे काही मदत लागेल ती मदत तुम्ही या QR स्कॅनमध्ये पाठवू शकता। आणि सदरचे QR स्कॅन हे त्या संस्थेचे नसून त्याचे पर्सनल आहोत।